नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 20 एप्रिल शनिवार आणि आजच सकाळी अवकाळी पाऊस पडला। तर त्या अवकाळी पावसात काय मजा केली आम्ही, काही कोणाची धांदल कशी उडाली ते आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत। त्याचबरोबर मी गेलो होतो माझ्या घरी म्हणजे पांदिवड्याला। तर काय केलं त्या गावाचं निसर्ग सौंदर्य मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। सो चला हा व्हिडिओ एन्जॉय करू। दोघे रामश्याम पावसाची मजा घेते वेळी। रामश्याम मित्रमंडळ, हां शाबाश, गुड गुड। अचानक पाऊस पडू लागलाय, बघू शकता, दिसतोय का याच्यात? हां दिसतोय। अचानक असा पाऊस आल्यामुळे घरातल्या मंडळींची धांदल उडाली। जी काही बाहेर शेणी वगैरे सुकत घातली होती ती पटापट उचलण्यात आली। तसेच सकाळी पाऊस जोरदार आल्यामुळे श्यामची सकाळची विधी बाकी होती, तर त्याने घाई गडबडीत त्याची सकाळची विधी उरकून घेतली आणि पटकन तोही घरात आला। जबरदस्त असा पाऊस पडतो आणि ते लहान मुलांची शाळेत जायची तयारी झालेली आहे। शाळेत जायचं नाही तुला? मग पावसातच भिजायचं आहे? बघा, हिला पावसातच भिजायचं म्हणते। अरे आता बाई येतील आणि घेऊन जातील। हा जोरदारच पाऊस लागतोय, बघू शकतात किती पावळ्या वगैरे गळत आहेत। कालपासून खूप गरम होत होतं आणि वा, शाळेत जायची तयारी बघा, डोक्यात पिशवी घालून शाळेत जायला निघाली पोरगी। परी यावे आयुष्यान हे भिजावे, सुख पावसा परी यावे आयुष्यान हे भिजावे, स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे, जरी दाटले आभाळ हे तरी। हर उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे मुलांना अचानक घालावे लागले आहेत रेनकोट आणि मुलांना शाळेत घेऊन जायला आल्यात त्यांच्या शिक्षिका। कुठे आहेत? पावसाचं मग थांब, एक मिनिट थांब। चल हो चॉकलेट सगळ्यांना द्या। जादूगर भर पावसात मुलं तयार झाली आहेत शाळेत जायला। चालू नाही आता, तुला एक कमी नाही कसं रावा। टाटा, बाय बाय, बाय बाय। काय? अरे पप्पी बाय बाय। जबरदस्त। कशा सगळे?
या अचानक आलेल्या पावसामुळे ढोरही जरा सुकावली होती आणि पावसाळी वातावरण झालेलं आहे बघा. अजूनही ढग भरलेले आहेत आणि भर उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे मातीचा असा दरवळ पसरलेला आहे. प्रकाश भाजपचे कार्यकर्ता जसं की मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की इथे एक पाण्याचा झरा आहे. सो या झऱ्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. सो तोही तुम्ही पहा मी जेव्हा अपलोड करेन त्यावेळेस. भर एप्रिलमध्ये आलाय पावसाळ्याचा आनंद आणि सुटलाय सुगंध मातीचा. सो मी आता चाललो आहे बांदिवड्याला. तर आता आपण बांदिवड्याचा व्हिडिओ पाहूया. गड चढत आहे आम्ही. माझं घर हे इकडे वरती असं डोंगरात असल्यामुळे ह्या पायऱ्या चढून आम्हाला वरती जावं लागतं. तर हे आहे आपलं घर आणि इथून दिसणारा हा व्ह्यू. हो घरामध्ये खूप कचरा आहे आणि आता तो आम्ही आलो ते साफ करायलाच. यह है कुंभार मासी का घरटा. घरात लाईट नव्हती त्यामुळे अंधारात शूट करावं लागतंय. त्यानंतर मी इलेक्ट्रिशियनला फोन केला आणि त्याला बोलवलं. सो तो आला अर्ध्या पाऊण तासाने आणि मग आमची घरातली लाईट चालू झाली. वर्षाने आम्ही आलेलो आहोत साफ करायला. वर्षाने हा असा कचरा सगळा जमा झालेला आहे तो साफ करायचा आता आपल्याला. बंद घराची साफसफाई चालू आहे. म्हणजे बघितलं की घरात किती कचरा आहे तो. कारण वर्षाने आम्ही येतो आणि दर महिन्यात येतो साफसफाई करतो. तुटलेली कौलं वगैरे असतील ती बदलतो. तेवढाभर राहतो आणि परत मुंबईला जातो. सो ही अशी आपली मुंबईकरांची अवस्था आहे जे चाकरीसाठी मुंबईला असतात. तो मी तर साफसफाई करतो. साफ झाल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एकदा घराची टूर करवतो. अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी. थेंब मोतिया खळखळ करती ओली नाणी. अंगणातल्या मातीलाही. सो मित्रांनो साफसफाई तर झालेली आहे. तर मी तुम्हाला आता घरचं टूर करवतो. माझं गावचं घर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो.
ही आहे पडवी. पडवी जशी आपली जुन्या घरांना असते तशीच. हा आहे आमचा एक छोटासा लोटा. ही आहे आमची सामान ठेवण्याची रूम. त्यामुळे आमचं डेली यूजचं सामान ठेवतो. आमचं एक पुरातन अशी फ्रेम आहे, तुम्ही बघू शकता. तसे पूर्वी असे नक्षीकाम केलेलं असायचं, तर ते इथे नक्षीकाम केलेलं आहे बघा त्याच्यावर. ही आमची गणपतीची मांडणी. ही आहे, हा आहे आमचा हॉल. वळई म्हणतात एका. आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. किचन दाखवतो तुम्हाला. छोटीशी आमची चूल आहे आणि ही खिडकी, आणि खिडकीतून दिसणारा हा मळ्यातला व्ह्यू. मस्त अशी हवा येते. हे आहे आमचं पाटलदार, पाटची पडवी. इथे आमचं ते बाथरूम मोरी आहे, तिथे टॉयलेट आहे. आणि हा आहे आमचा पाटचा व्ह्यू. ते जंगल चालू होतं पाठी. आता उन्हाळा असल्यामुळे सागाच्या झाडांची पानं गळून पडली आहेत. पावसाळ्यात एकदम असं हिरवगार होता. सो तुम्ही पाहिलं तर हे आहे माझं आमचं छोटंसं सगळं, जे आम्ही दरवर्षी मे महिन्यात येतो, साफसफाई करतो, एक आठवडाभर राहतो आणि परत जातो. सो मित्रांनो, आता हा जो कचरा आहे ना, याला साफसफाई करायला मी सुरुवात करतो. क्लीन झालं की मग तुम्हाला मी दाखवतो. आतमध्ये या. साफसफाई झाली आहे. आजच्या दिवसाचं काम झालं. आता उद्या परत यायचं आहे. सो तुम्हाला आजचा हा मेहनतीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही असं एक्सपिरियन्स केलं असेल तर जरूर कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.